थेट जाऊया संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत। नाही, कारण आता आचारसंहिता आहे। मुख्यमंत्री स्वतः भ्रष्टाचारांबरोबर फिरतायत, वॉशिंग मशीन घेऊन फिरतायत। त्याच्यामुळे अशा अनेक वॉशिंग मशीनमध्ये लोक गेले आहेत। आता नवीन लोक टाकावे लागतील यानंतर। नाशिकच्या विकासासाठी, नाशिकच्या सर्वांगीण विकासासाठी मी नाशिक शहर दत्तक घेतो अशी घोषणा 2017 साली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना केली। लोकांना वाटलं नाशिकचं आता काय वैभवात भर पडेल, भरभराट होईल, विकास होईल। पण 5 वर्षाच्या सत्ता काळात नाशिक शहराचा विकास होण्याऐवजी महापालिकेच्या तिजोरीची पूर्णपणे कशी लूट झाली त्याचं हे फक्त आत्ता एक प्रकरण मी समोर देतो आहे। 2020-2022 या काळात शहराच्या विकासासाठी आरक्षित जमिनीच्या संपादनाची गरज आहे असा भास निर्माण केला आणि महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या मागणीनुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने 175 कोटी रुपयाची भूसंपादनाची कार्यवाही करण्याची परवानगी दिली। याच्यामध्ये महापालिकेचं आर्थिक हित जपलं जावं आणि जेवढी जमीन आवश्यक आहे तेवढीच जमिनीचं भूसंपादन करावं अशा सूचना होत्या। पण नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या। आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं नाशिकमधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन, तिकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं। याची गरज नाही आहे आणि हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले। 800 कोटी रुपये हा लहान आकडा नाही आहे। शासनाने ठरवून दिलेले जे प्राधान्यक्रम होते जागा ताब्यात घेण्यासाठी त्या कोणत्याही नियमांचं पालन केलं नाही आणि साधारण 800 कोटी रुपये आपल्या मर्जीतल्या बिल्डरांना दिले। म्हणजे त्यातले काही बिल्डर काल मुख्यमंत्र्यांबरोबर व्यासपीठावरती होते, माझ्याकडे फोटो आहेत त्याचे। त्यातले काही बिल्डर हे काल मुख्यमंत्री जे गेले त्यांच्याबरोबर हे मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडोलन बसल्याचे ठक्कर नावाचे बिल्डर। म्हणजे कसं आहे की काही बिल्डरांनी त्या काळामध्ये जमिनी विकत घेतल्या, बरं का, शेतकरी नसतानाही जमिनी विकत घेतल्या आणि नंतर त्या जमिनी एका महिन्यामध्ये 5 पटीनं वाढवून त्या बिल्डरांनी महापालिकेकडून कोट्यावधी रुपये घेतले। अशी 27 प्रकरणं आहेत, अशी 27 प्रकरणं आहेत। स्वतः छगन भुजबळ त्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून त्या संदर्भात माहिती दिली की हे भूसंपादन अत्यंत बेकायदेशीर आणि त्यात फार मोठा आर्थिक घोटाळा आहे, तुम्ही भूसंपादनाची चौकशी करा। माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार अशा एकंदर 64 प्रकरणामध्ये कोट्यावधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत। दुसरं असं आहे की अनेक बिल्डरांनी आपण शेतकरी असल्याचं दाखवून महापालिकेशी व्यवहार केला। त्यानंतर अनेक जमिनींचे न्यायालयामध्ये दावे सुरू आहेत। ज्या जमिनी महापालिकेने घेतल्या त्यातल्या अनेक जमिनी जे न्यायालयात दावे सुरू आहेत तरीही महानगरपालिकेनं त्या बिल्डरांना कोट्यावधी रुपये देऊन त्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत। आणि MIDC औद्योगिक विकास महामंडळातर्फे म्हणजे MIDC तर्फे ज्या रस्त्याचे भूसंपादन आधीच झालेलं आहे त्या रस्त्यावरील काही प्रकरणांना सुद्धा जमिनीला सुद्धा महानगरपालिकेनं साधारण 25 कोटी रुपये मोजलेले आहेत। 25 कोटी रुपये। ठक्कर बिल्डर हा त्यातला सगळ्यात मोठा लाभार्थी आहे
आणि या ठक्करनं अनेक जमिनींची मालकी त्याच्याकडे नसताना सुद्धा या जमिनी महापालिकेला देऊन त्यातून कोट्यावधी रुपयाचा मलिदा घेतलेला आहे. आणि हेच ठक्कर काल मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले होते. हे पहा, हे ठक्कर मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये जे बोल, हे ठक्कर, या ठक्कराने किमान 300 कोटी रुपये भूसंपादनाच्या गैरव्यवहारातून मिळवलेले आहे. मला असं वाटतं की हा एक जनतेच्या पैशाची ही सरळ सरळ लूट आहे. सरळ सरळ लूट आहे. म्हणजे 2 कोटीची जमीन ही ठक्करांनी, बरं का, ही ठक्करांनी विकत घेतली आणि महापालिकेला 50 कोटी लागले. अशी किती प्रकरणं मी तुम्हाला देणार. अख्खं ठक्कर कुटुंब याच्यामध्ये तुम्हाला या व्यवहारामध्ये तुम्हाला अडकलेलं दिसेल. माझ्याकडे हे कागद इथेच मी बाजूला ठेवतो आहे, इथेच ठेवतो आहे. पत्रकारांनी किंवा आपण हे इथे पाहू शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक मी जे म्हणतो त्या प्रत्येक व्यवहाराचा पुरावा माझ्या बाजूला आहे.